नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस 2026 कधी सुरू होणार आहे. भरपूरशे पॅरेंट्स आणि स्टुडंट्सचे कंटिन्युअसली मेसेजेस येत आहे, कमेंट्स पण येत आहे की सर इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस कधी चालू होणार आहे. तर बघा, अजून पण काही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे CET सेलकडनं, पण आपण एक अंदाजा बांधू शकतो की या डेट्समध्ये ॲडमिशन प्रोसेस चालू होऊ शकतं. आणि सोबतच समजून घेऊ की ॲडमिशन प्रोसेस एक्झॅक्टली असतं कसं, जेणेकरून तुम्ही थोडं प्रिपेअर होऊन जाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रॉपरली स्क्रीन शेअर करून. आणि सोबतच अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणाऱ्या टाईममध्ये तुमच्या ॲडमिशन रिलेटेड, करिअर रिलेटेड आपण भरपूरसे व्हिडिओज घेऊन येणार आहे. तर इथे बघा तुम्हाला स्क्रीन शेअर होत असेल, तर हे मागच्या वर्षीच आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला बोललो, अजून पण कोणतं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. 2025-26 आहे. इथे आपण जर इम्पॉर्टंट डेटच्या सेक्शन्समध्ये गेलो, तिथे आपल्याला क्लिअरली ॲक्टिव्हिटी दिसायला मिळतं आणि शेड्यूल. तर वन बाय वन आपण डिस्कस पण करून घेऊ प्रोसेसला, जेणेकरून तुम्हाला थोडीशी ब्रीफ आयडिया पण येऊन जाईल. आणि डेट्स मागं पुढे होण्याचे पूर्ण चान्सेस आहे, पण आपण या डेटला रेफरन्स घेऊन चालू शकतो. ओके, लेट्स बिगिन. सो बघा, ॲक्टिव्हिटी मागच्या वर्षी जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड अप्लिकेशन ऑफ अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे झालं होतं, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन करणं आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची प्रोसेस, ती झाली होती 28 जून टू 14 जुलै 2025 पर्यंत. म्हणजे जवळपास तुम्हाला 15 ते 20 दिवसाचा मोरॉरलेस टाईम देण्यात आला होता मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन करण्यासाठी. सोबतच तुम्ही जो मोड ऑफ स्क्रुटिनी सिलेक्ट करता, लाईक तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले ते कशा पद्धतीने चेक केल्या गेल्या पाहिजे, ऑनलाईन पद्धतीने की फिजिकल पद्धतीने, लाईक ऑफलाईन पद्धतीने, हे करण्यासाठी पण तुम्हाला सेमच टाईम देण्यात आला होता 30 जून टू 15 जुलै 2025. आणि स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी काय आहे यावर डिटेल व्हिडिओ तरी सुद्धा सांगून देतो. जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करता तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन येतो की कोणतं मोड ऑफ स्क्रुटिनी सिलेक्ट करायचं. इन केस जर स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन पद्धतीनंच व्हेरीफाय केल्या जाते आणि कन्फर्म केलं जातं. तुम्हाला FC सेंटरला जाण्याची गरज नाही. पण इन केस जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केलं तर तुम्ही जो टाईम, डेट आणि अपॉइंटमेंट स्लॉट सिलेक्ट करणार, त्यावेळेस जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट्स तुमचे फिजिकली व्हेरीफाय करावं लागते. तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या लोकेशनवरून FC सेंटरला जाणं गरजेचं असतं. ते 2 मोड ऑफ स्क्रुटिनी असतात. मग तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय आणि कन्फर्म झाल्यानंतर मागच्या वर्षी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अराउंड 19 जुलै 2025 लागली होती. आणि त्यानंतर जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही एरर वगैरे आला असेल, तुमच्या नावामध्ये मिसमॅच, पर्सेंटेजमध्ये किंवा कोणता पण एरर जर असेल, तर तो एरर किंवा ग्रीव्हन्स फाईल करण्यासाठी तुम्हाला 20 जुलै टू 22 जुलै म्हणजे 2 ते 3 दिवसाचा टाईम देण्यात आला होता की जेणेकरून तो एरर तुम्ही रिमूव्ह करायला पाहिजे. आणि देन फायनल मेरिट लिस्ट लागली होती 24 जुलै 2025. तर बघा, फायनल मेरिट लिस्ट लागली असेल अराउंड 24 जुलैला, तर आपण 1 वीकचा टॉलरन्स घेऊन चालू. तर मला असं वाटतं याच डेटला आपण जास्त रेफरन्स किंवा याच डेटला का पकडून चालू, कारण या डेट्स भरपूर व्यवस्थित आहे. दरवर्षी मोरॉरलेस डेट्स मागे पुढे खूप जास्त होत नाही. तर असं समजा याच्याच आजूबाजूने तुमच्या डेट्स येणार आहे या वर्षीच्या सुद्धा. प्रोव्हिजनल कॅटेगरी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झालं होतं देन 25 जुलैला. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे कॅप राऊंड चालू होते. जसं कॅप राऊंड 1 चालू झाला होता 26 जुलै टू 28 जुलै, म्हणजे या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करणं गरजेचं होतं. आणि जे ऑप्शन फॉर्म फिल केला त्याच्या बेसिसवर तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट झालं ते डिक्लेअर झालं होतं मागच्या वर्षी कॅप राऊंड 1चं 31 जुलै 2025. म्हणजे 31 जुलैला डिक्लेअर होऊन गेलं होतं पहिल्या राऊंडचा रिझल्ट. आणि आता अजून सगळ्यात महत्त्वाचं, रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर काय असतं, तर आता थोडेसे ना जे रूल्स आहे ना ते थोडे चेंज केलेले गव्हर्नमेंटने. म्हणजे अगोदर काय व्हायचं की फक्त पहिलं ऑप्शन जर लागलं ना तर ऑटो फ्रीज व्हायचा, पण आता कॅप राऊंडनुसार ऑटो फ्रीजचा रूल वेगवेगळा आहे. तर मी वन बाय वन सांगतो. जसं कॅप राऊंड 1मध्ये काय, फर्स्ट ऑप्शन जर लागलं तुम्हाला, फर्स्ट प्रेफरन्स, तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. अदर दॅन लागलं तर तुम्ही स्वतः सेल्फ फ्रीज करू शकता, किंवा समजा इन केस तुम्हाला जे ऑप्शन मिळालं ते सॅटिस्फाईड नसेल तर तुम्ही बेटरमेंटसाठी सुद्धा जाऊ शकता. हे मागच्या वर्षी 1 ऑगस्ट टू 4 ऑगस्टमध्ये करायचं होतं. आणि यानुसारच मग बाकीचे कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4, मी इथं स्क्रोल करत आहे स्लोली, तुम्ही बघू शकता. यानुसार पूर्ण मागच्या वर्षीची प्रोसेस झाली होती. यावर डिटेल व्हिडिओ आपण ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतरच बनवूया, कारण आता तुम्हाला एवढं जास्त प्रोसेस पूर्ण राऊंड समजून घ्यायची गरज नाही. मी तरी ब्रीफ करून देतो आता व्यवस्थित. बघा, पहिले तर रजिस्ट्रेशन होईल तुमचं, त्यानंतर तुम्ही स्क्रुटिनी मोड तेव्हा सिलेक्ट करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होऊन जाईल. ते झाल्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवस देण्यात येईल काही ग्रीव्हन्स असेल तर ते क्लिअर करण्यासाठी. त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट आणि देन तुमचे कॅप राऊंड्स चालू होईल. कॅप राऊंड 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे कॅप राऊंड्स असतात. तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं ते सांगून देतो. सगळ्यात महत्त्वाचे तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. डॉक्युमेंट स्कॅन करून मेलवर घेऊन घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कॉलेजची ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवायला सुरुवात करून घ्या. ऑलरेडी आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओज अवेलेबल आहेत, बेस्ट कॉलेजेस सिटी वाईज, ते प्लेलिस्टसुद्धा तुम्ही चेक करू शकता. विश यू ऑल द बेस्ट.